त्यावेळेस तुला गोलंदाजी मार्कवर बोलवलं, 2 धावा देत 3 विकेट घेतल्या आणि खऱ्या अर्थाने तिथे सामन्याला टर्निंग पॉइंट भेटला. मुस्तफा शेख आणि कंपनी जी फलंदाजीसाठी जाणली जाते, परंतु मी अगोदरही सांगितलं होतं की त्यांची जेवढी फलंदाजी मजबूत आहे ना तेवढी तुमची गोलंदाजी मजबूत आहे आणि तुमच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि तो सामना गोलंदाजांनी जिंकवला असं मी म्हणेल. काय वाटतंय तुला या परफॉर्मन्स बद्दल? नक्कीच गोलंदाजी खूपच चांगली झाली. शेवटला जाऊन तेजसने पण कमीत कमी धावा दिला आणि अर्जुन मांगर नेहमीच तिन्ही बॉलर, आम्ही जेवढं पण बॉलर टीम मध्ये 4-5 बॉलर आहेत, अर्जुनचं नेहमी मार्गदर्शन असतं, चांगलं लाईन लेंथवर बॉलिंग करा आणि नेहमीच अर्जुनचं मार्गदर्शन खाली केलं तर चांगलंच खेळ होतो आमचा. ओके, नक्कीच खूप चांगलं प्रदर्शन राहिलं मैदानामध्ये. सातत्यानं मी 2 वर्षापूर्वी शहापूर विभागामध्ये समालोचन करण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस राणा स्पोर्ट क्लब मध्ये बाली नावाचा खेळाडू होता, तो आता दिसत नाहीये. तो कुठे आहे सध्याच्या घडीला? सध्या बाली जॉबवर जातो आणि खूपच कमी टाइम असतो त्याला आणि सध्या बाली थोडा आजारी पण होता मध्ये मध्ये. मला बाली सध्या नाहीये, लवकरच बाली देखील टीम मध्ये खेळताना दिसेल. ओके, नक्कीच दुसरा संघ जो मात्र ठरलाय राणा स्पोर्ट क्लब बोरशेती, जो जाऊन पोहोचलाय सेमी फायनल मध्ये आणि तो संघ कुकसेच्या विरुद्धामध्ये जे मात्र पहिली सेमी फायनल जी मात्र खेळणार आहे. ओपन ग्रामीणचे जे 24 संघ आहेत त्यामधील 2 संघ सेमी फायनल मध्ये जाऊन पोहोचलेत. विकी स्पोर्ट क्लब कुकसे आणि राणा स्पोर्ट क्लब बोरशेती. एक मुरबाड तालुक्यातील संघ फायनलला असेल आणि एक ओपन ग्रामीण मधील जो मात्र फायनलला असेल. जाऊया समालोचन कक्षामध्ये, तिथे जॉईंट आहेत रमेश शिंदे अर्थात महाराज. थँक्यू निखिल. जाऊया मागच्या दिशेने प्रेक्षक हो. आजच्या दिवसातील चौथा सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू होईल. बघता बघता 3 सामने या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली अर्थातच विकी स्पोर्ट्स कुकसे संघाने. दुसरा सामना सुद्धा कुकसे संघाने जिंकला. तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिला असेल तर राणा स्पोर्ट्स बोरशेती संघानं मंजिरी लेमन धसे संघाला परास्त केलं. रात गई बात गई, छोडो कल की बातें, कल की बातें हे पुराणी. तुमच्या डोळ्यासमोर आली नवीन कहाणी. त्या कहाणीमध्ये 2 संघ पाहायला मिळतात. एका बाजूला टीम माळीनगर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ पाडाळे. नाणेफेक चा कौल जिंकला माळीनगर संघाने, घेतला बॅटिंगचा निर्णय. अर्थातच प्रमोद, अर्थातच छोट्या माळी, कारण जिथे माळीनगर तिथे प्रमोद माळी हे नाव आवर्जून घेतलं जाईल. ही खूप मोठी नाळ जोडलेली आहे. भगवा चषकाचा अभिमान आज खऱ्या अर्थानं जागा झाला आहे, कारण आजच्या दिवसामध्ये अनेक तारे सितारे इथे सप्तर्षी बनवण्याचा प्रयत्न करतील. या भगवा चषकामध्ये उमललेली फुलं फ्लॉवर पॉट मध्ये येऊन दिवाणखान्याची शोभा वाढवतील. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हिरे माणिक मोती शिंपल्यामध्ये येऊन त्याची शोभा वाढवतील. आज हे खेळाडू खऱ्या अर्थानं इथे येऊन या मैदानाची आणि या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवतात यात शंका नाही आहे. प्रेक्षक आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करेल आणि घेऊन जाईल तुम्हाला मॅचच्या दिशेने. पाडाळे आणि टीम माळीनगर या 2 संघाच्या दरम्यान घमासान चालू होईल. 4 षटकाची मॅच असेल. 10 क्रिकच्या माध्यमातून स्पर्धा पोहोचवली जाते संपूर्ण जगभर. थँक्यू सो मच. आपलं सुद्धा आभार. डीजे धनू आपलं सुद्धा आभार. आणि मी समालोचक रमेश शिंदे या मॅचला करेल सुरुवात. पहिलाच बॉल. राजेश गोलंदाजी मार्को सज्ज. योगेश आणि सुनील सलामीची जोडी. योगेश शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू निघून चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर हिट ऑफ द मार्क. बॅट्समन योगेशच्या बॅट मधून आला हा दर्जेदार चौकार. चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या कोणत्याही दुनियेमध्ये पहिल्या क्षणापासून चुकीला माफी नाहीये. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ येत नाही. आपण पाहिला असेल मागील मॅच मध्ये आणि इथे काय घडलंय. ओ हो हो हो, एक सिंगल धाव चोरटी घेतली गेली. माइंड लाईक अ पॅराशूट. मी मगाशी सांगितलंय, चर्चा केली की मेंदू हा तरंगणाऱ्या पॅराशूट सारखा असतो. जब भी खुलता है तब भी चलता है. मागील मॅच मध्ये अर्जुन बांगरचा माइंड चालला. प्रॉपर टाइमिंगला येऊन कोणत्या प्रकारची फलंदाजी पाहिजे होती. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. जिथे चौकार हवे होते चौकार ठोकले, जिथे षटकार हवे होते षटकार ठोकले, जिथे सिंगल हवी होती सिंगल मिळवली आणि बघता बघता सामना जिंकला. क्रिकेटमध्ये विजय दडलाय. फक्त आणि फक्त तुमच्या मेंदूला सांगा शांत रहा. ओ माइंड रिलॅक्स प्लीज. शांत खेळाडू खऱ्या अर्थानं यशस्वी होतात. शांत चित्र पाहायला सुद्धा मजा वाटते. समुद्राच्या अथांग लाटा कधी कधी आम्हाला बोर करतात आणि कधी कधी फिश टँक मधील मासे त्यांची कलात्मकता शांत असते ना, तेव्हा पाहायला मनभरात आनंद पाहायला मिळतो. भगवा चषकाचा अभिमान. खऱ्या अर्थानं आजचा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, निर्णायक दिवस. सन्माननीय सुनीलजी माडी, नकुलजी भांडे, तब्बल 58 सदस्य, आंबेडे गाव ग्रामस्थ,
आणि सुंदर नियोजन. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे हजर, पकडला गेला झेल आणि संपेल इथे माळीनगरच्या बॅट्समन सुनील नावाच्या फलंदाजाचा खेळ. सुनील, यस योगेश, बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो, लिडिंग फ्रॉम फ्रंट, छोट्या माळी. ओव्हरपिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र जजमेंट या ठिकाणी जुळली. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2, बॅट्समन योगेश, बॅक टू द पॅव्हिलियन. असं म्हटलं जातं की वडाच्या झाडावर बसलेल्या कावळ्यानं राजवाड्याच्या राजकळसावर बसलेल्या कपोताची स्वप्न का पाहावी. क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. रंकाने राजा होण्याचा विचार का करावा. बिरबलाने कधीतरी राजसिंहासनावर बसण्याचा प्रयत्न का करावा. चालणाऱ्याने कधी कधी इनोवा गाडीचं स्वप्न का पाहावं. आणि पाहावं लागतं स्वप्न, सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने वो होते हैं आपकी नींद खराब कर देते हैं. असा खेळ तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे आणि हाच खेळ क्रिकेटचा रणसंग्राम. इथे मेळ आणि हा घाट घातलाय संपूर्ण आंबेळे गावानं. अभिमानाची गोष्ट आहे, पहिल्या दिवसापासून पारदर्शकतेने स्पर्धा पुढे गेली आणि बघता बघता प्रेक्षक आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबलो. आजचा दिवस अंतिम आणि आजचा दिवस शेवटचा. अनेक मान्यवरांची मांदियाळी सुद्धा व्यासपीठावर आली. या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी गोर गरीब गरजू महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम सुद्धा केला. आणि हे दिलंय मित्रांनो क्रिकेटनं आम्हाला. कुणी विचारलं ना क्रिकेटनं तुम्हाला काय दिलंय. आमचा वेळ जरी क्रिकेटने घेतला तरी मात्र चौथ्या एजचा विकास, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य धन संपदा, आम्हाला आरोग्य या क्रिकेटनं सुदृढ ठेवलंय. आजपर्यंत आठवत नाही की कोणताही खेळ क्रिकेटचा खेळणाऱ्या खेळाडूला कधी अटॅक आलाय. लवकरात लवकर आठवणार नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने. आणखी एक लाईन योग्य आहे, डॉट बॉल. आपण पाहू शकाल पाडाळे संघानं, ज्या संघानं बदलापूरच्या क्रीडा नगरीमध्ये जाऊन करण धुळेच्या जोमिली संघाला परास्त केलंय, इतका मोठा अनुभव घेऊन माळीनगर संघ आपल्या नावाचा बोलबाला अबाधित आणि स्वातंत्र्य ठेवण्यासाठी या खेळपट्टीवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतोय. अजूनपर्यंत जमत नाहीये. धावसंख्या ती धावफलकावर 6. इथे एज लागते, विकेटचं पतन. क्या बात आहे, सडा पडला विकेटचा. आणि मित्र म्हणेन धावफलक रक्तबंबाळ झालंय. डोळ्यातून अश्रू नाही तर रक्त यायला सुरुवात झाली. इथून जर हे दुःख अश्रू आनंदाचं निर्माण करून द्यायचे असतील तर मात्र धावा धावा आणि धावा, एक मात्र उद्दिष्ट ठेवावं लागेल माळीनगर संघाला. धक्का क्रमांक आपण पाहतोय 3. योगेश झाला बाद, सुनील झाला बाद, आदिनाथ बाद. ज्या खेळाडूकडून अपेक्षा आहे तो खेळाडू खेळपट्टीवर आहे. प्रमोद अर्थातच छोट्या माळी. जोपर्यंत नवीन खेळाडू खेळपट्टीवर येत नाही तोपर्यंत ऐकूया धनुच्या माध्यमातून एक सुंदर गीत, भगवा चषक 2021. छोट्या माळीला विचार करावा लागेल या मॅच मध्ये की धावसंख्या कोणत्या पद्धतीने जमवायची. इथून जर पाहिलं तर माळीनगर संघाला धावा जमवणं म्हणजे भर लॉकडाऊन मध्ये नोकरी शोधण्यासारखं होतंय. शोधा म्हणजे सापडेल, चाला म्हणजे पोचाल, सांगा म्हणजे बोलाल, खेळा म्हणजे जिंकाल. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. राजेशचं पहिलं षटक मंडॅटरी पॉवर प्ले संपुष्टात आणि धावसंख्या ती फक्त 6. असलम गोलंदाजी मार्कवर सज्ज.
अभिमानाची गोष्ट आहे की पाडाळे संघ प्रथम 2021 मध्ये पहिल्यांदा खेळतायत, परंतु वाटत नाही की नवीन संघ आहे. रिव्हरचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे, इम्प्रोव्हायझेशन, शांतता पडली भंग आणि त्यानंतर मात्र वाघाची डरकाळी फुटायला सुरुवात झाली. आवाज आघात आणि यलगार रस मिळतील या चेंडूवर. 6 षटकार. श्याम षटकार ठोकला आल्यानंतर पहिल्या चेंडूवर, कारण वेळ कमी आहे. इथे मात्र ऑन साइडला मिड विकेटला चेंडू उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक त्याला हो करावे लागतात प्रयत्न. धाबा वाचवलाय आपल्या संघासाठी 2, परंतु एका बाजूला पाहिलं तर बॅटिंग करत असताना मालीनगर संघाला मिळतील धावा 2 वाचवल्या, इकडे 2 मिळाल्या. एकंदरीत 2 धाब्यांच्या मदतीने मालीनगर संघ जाऊन पोहोचला 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर केवळ 6 आणि या षटकाला सुरुवात झाली. धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि झेरॉक्स मशीनचं बटन दाबलंय बॅट्समन श्यामनं. जेव्हा जेव्हा मुरळी वाजेल तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं गोकुळ सजेल. जेव्हा जेव्हा चौका अपेक्षा क्लीन क्लीन बॉल, दांडी गुल, बॅट्समन छोटा माळी बॅक टू द पवेलियन आणि इथे होईल आनंदाचा जल्लोष. पाडाळे सिंग, क्या बात आहे. सिंग इज किंग, किंग इज बॅक. कमबॅक याला म्हणतात आणि दाखवले पाडाळे संघाने येऊन. लेट का होईना पण थेट आयुर्वेद त्याचा पूर्णपणे पडसाद या ठिकाणी उमटतायत. काय गोलंदाजी चालू आहे छोट्या माळी. बॅक टू द पवेलियन. मी तर उल्लेख करेल की छोट्या माळी बाद होण्याचं एकमेव कारण म्हणजे मनोवैज्ञानिक दबाव. यापूर्वी माळीनगर संघाचे अनेक फलंदाज बाद झाले. दबाव होता छोट्या माळीवर आणि बॅटिंगची सुद्धा गरज होती. थांबायला वेळ नव्हता छोट्या माळीला. फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट केली, चेंडू आला आणि आधळला यष्ट्यांवर. क्लीन बॉल, छोट्या माळी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज खेळपट्टीवर भूषण. योगेशने खेळले 4 चेंडू 5 धावा बनवल्या. सुनील खेळला 2 चेंडू 1 धाव बनवली. छोट्या माळी खेळला 1 चेंडू 0. आदिनाथ खेळला 2 चेंडू 0 आणि आपण पाहतोय श्याम खेळलाय 3 चेंडू 9 धावा बनवल्यात श्यामनं. सोबतीला फलंदाज भूषण. काय मॅच सजवण्याचा प्रयत्न चालू आहे गोलंदाजी करत असताना. पहिलं वर्ष आहे पाडाळे संघाचं, पण वाटत नाही पहिलं वर्ष आहे. आठवण येईल की पहिल्यांदा तुम्ही नीटपणे शिका आणि त्यानंतर मैदानात या असं कोणीतरी आम्हाला सांगितलंय आणि तोच धडा गिरवलाय मी या मॅच मध्ये पाडाळे संघानं. आधी खूप सारे शिकलेत आणि त्यानंतर मैदानावर आले. नेक्स्ट मॅच मी अनाउन्स करतो सज्ज व्हायचे दोन्ही संघाचे कॅप्टन. टीम शिवप्रेमी शिरगाव आणि दहीगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज व्हा. आपले 22 योद्धे घेऊन जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. ओव्हर पिच होता परंतु चेंडू काय टर्न केलाय, गर गर फिरला. लेग ब्रेक बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. काय गोलंदाजी आहे. गोलंदाजी करावी तर ते अनिल कुंबले सरांनी करावी. इथे गोलंदाजी करावी तर पाडाळे संघाच्या गोलंदाजांनी करावी. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा राजेशचं राहिलं. दुसऱ्या ओव्हर मध्ये असलम आला. असलमने मात्र जादूगिरी केली. 2 महत्वाचे गडी टिपले. धावा खर्च केला 9 आणि पुन्हा एकदा कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. काय मॅच सजवली पाडाळे संघानं. रिव्हरचा प्रयत्न मिडल करू शकला नाहीये. स्थान जर पाहिलं तर पूर्णपणे चेंज केला होता फलंदाज श्यामनं. क्षमता वाढली असेल इथे श्याम कडून. मोठ्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा वाढली असेल आणि आकांक्षा या ठिकाणी खूप मोठ्या उंचावल्या असतील. मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पाडाळे संघाच्या काय गोलंदाजी केली. अफलातून गोलंदाजी नजरेमध्ये भरून ठेवावी आणि भविष्यात गेल्यानंतर त्या मायेचा आधार आम्ही आठवावा. इतकी चांगली गोलंदाजी आमच्या भावना क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत ना. इथे सुद्धा मिस्टर स्टोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॅच. 1 मोर विकेट डाऊन.
विकेट 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 आणि विकेटचा सडा पडलाय. माळी नगर संघ विचार करत असेल जणू काही खेळपट्टीला वनवा लागलाय. थांबायचं नाव घेत नाही. दाहकता सण करावी लागते पूर्णपणे डगआउटला. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक आतापर्यंत 4. आणखी एक मी तर म्हणेन 5 गडी बाद. माळीनगर संघ जाऊन पोहोचलाय फक्त 16 धाबा. आणि आपण पाहतोय तिसरा षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकून झालेत. मुरबाड तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट जगतातील तारा सितारा आमचे आदर्श सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे सन्माननीय सचिनजी चोरगे सरांचं आगमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीने आम्ही करतो सहर्ष स्वागत. प्रेक्षक जाऊ या मॅचच्या दिशेने. आज जर समोर पाहिलं तर 10 दिशांना प्रेक्षक. आणि मी आवर्जून उल्लेख करेल देखील की जर या आकाशामध्ये जरी कॅमेरे लावले ना तरी हवेमध्ये सुद्धा तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील. इतकी गर्दी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते कारण हा आहे या मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप 2021 भगवा चषक. आणि मनोरंजकता आमची सातत्याने वाढत राहील यात शंका नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने. काय धमाल केली गोलंदाजांनी. काय अफलातून गोलंदाजी करतायत. आणखी एक डॉट बॉल. इथे काय घडलंय. अपील आहे विकेट किपरची परंतु बॅट्समन सुरक्षित असेल. गोलंदाजांनी सांगितलंय पाडाळी संघाच्या पहिलं वर्ष जरी असलं तरी मात्र आम्ही खूप मोठा सराव या मैदानावर करून आलेलो आहोत. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आणि इथे काय गोलंदाजी केले. पहिल्या षटकामध्ये राजेश 6 धाबा. दुसऱ्या ओव्हरमध्ये विचार केला असलम फक्त 9 धाबा. तिसऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश. आदरणीय सचिनजी चोरगे सर आपणास विनंती करेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. माध्यमातून फटका सजवला. गॅप आहे मोठा. धावा निघून गेला. बाहेर रस मिळतील या चेंडूवर. 4 आणि हा चौकार. समोर चालू. एका बाजूला संघ माळीनगर फाईट करतो. एका बाजूला आणि सेकंड इनिंग मध्ये ठरेल. आव्हान सर्व खेळाडूंना करतोय. एका खेळाडूच्या मोटरसायकलची चावी हरवलेली आहे मैदानावर. जर कोणाला सापडली तर कृपया आणून द्यायची आहे. एव्हेंजर गाडीची चावी आहे. मध्ये कल्पनेचा काहूर डगआउट मध्ये उठलाय. आता मात्र त्या कल्पनेच्या काहुरामध्ये जगायचं नाहीये. विचार अवांतर झाले की माणूस आत्महत्या करतो परंतु त्या विचारांतून मार्ग काढायचा असतो. आत्महत्या करायची नसते. सांगायचं असतं सर्व आयुष्याला डर के आगे जीत हे. जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पाडाळी संघाच्या वतीनं कर्रन. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर माळीनगर संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल फक्त आणि फक्त 22 धाबा. 7.33 ची सरासरी. जकडून ठेवणारी गोलंदाजी. शॉकिंग बॉलिंग. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. कलात्मक गोलंदाजी. विकेट टेकिंग बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. काय उद्दिष्टे ठेवली. प्रत्येक खेळपट्टीचं निरीक्षण केलं. अचूक टप्पा लेंथ ओळखली. फलंदाजांना मात्र लेंथ ओळखता येत नाहीये गोलंदाजाची. मनसुबे ओळखले ना तर मात्र तुम्ही कोणाच्या मनात काय चाललंय ना हे क्षणाक्षणाने चेहऱ्यावर ओळखू शकता. फुलटॉस उडवलं ऑफ साइडला. तिथे क्षेत्ररक्षक हात मात्र समोर केला. उंजळीमध्ये चेंडू आला नाही. तत्पूर्वी 2 धावा. इथून लाईफ लाईनचा विचार केला तर खूप मोठे स्ट्रोक खेळावे लागतील माळीनगर संघाला
कारण ज्या मोठ्या फटक्यासाठी संपूर्ण संघ ओळखला जातो ते फटके अजूनपर्यंत आले नाही आहे. विकेटवर विकेट पडत गेला, टेम्परामेंट नव्हती, संयमीचा खेळ या ठिकाणी झाला नाही आहे. संकटामध्ये असेल मी तर म्हणेन माळीनगर संघ. धाव संख्या ती 24 धावा, पहिली इनिंग चालू आहे. बघता बघता 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय करणला, स्टॅकिंग वर बॅट्समन प्रशांत. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक फेकी सुद्धा होते. तत्पूर्वी 2 धावा. सातत्याने निखिलने सुद्धा चर्चा केली, जर तुम्ही चुकलात तर फलंदाजी करणारा संघ हा नदीच्या बाहेर माशाची वाट पाहत असणारा बघण्यासारखा असतो. कधी एकदा मासा येतोय आणि कधी चोच मारतोय, कधी एकदा तुमच्या हातातनं चेंडू सुटतोय, निसटतोय आणि कधी एकदा आम्ही धावा घेतोय. हे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत, कारण क्रिकेट आणि क्रिकेट जीवनाच्या रंगमंचावर असं काही वावरा की आपली भूमिका जरी संपली तरी मात्र टाळ्या वाजल्या पाहिजेत. प्रयत्न केले जात आहेत या मॅच मध्ये माळीनगर संघाच्या वतीनं. ओव्हरपिच होता, ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, थोडस चाचपडणं चालू आहे, परंतु 2 धावा मिळतील. थांबावं लागतंय खेळाडूंना. या 2 धाव्यांच्या मदतीने माळीनगर संघ हळुवारपणे 1 पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. आणि बघता बघता या 2 धाव्यांच्या मदतीने माळीनगर संघ जाऊन पोहोचलाय 28 धावा. सकाळचं वातावरण संपलं, आता मात्र दुपारचं वातावरण सूर्य माथ्यावर आहे. लख लख किरणं या संपूर्ण मैदानावर पसरली गेली आहेत. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं आमच्यासाठी भगवा चषक म्हणजे दिवाळी. या दिवाळीमध्ये गायली जाईल कवाली. आमच्या तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि ओठावर आहे लाली. याचं कारण फक्त आणि फक्त भगवा चषकाची खऱ्या अर्थानं असणारी ही रेलचेल पाहायला मिळते. 3 चेंडू फेकून झाले, 4 धावा खर्च केल्या. इथे मात्र अंपायरला गोलंदाज सांगतोय चेंडू व्हॅलिड आहे, आणि अंपायरने सुद्धा सांगितलं यस ये तो बहुत अच्छा है. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. एका धावेची याचना फलंदाजाने केली आणि हा येतो डॉट बॉल. हे चेंडू कधी कधी घातक ठरतात मित्रांनो क्रिकेट खेळत असताना, कारण एक फलंदाज कधी कधी एका धावेसाठी रनआउट होतो, कधी कधी एक फलंदाज एका धावेसाठी डॉट बॉल खेळतो. कधी कधी आपण पाहतो एका धावेच्या याचनेमध्ये फलंदाज चक्रव्यूहामध्ये अडकतात. बॅट फिरवली नाही आहे, ट्राय सुद्धा केलं नाही, डॉट बॉल येईल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धाव संख्या ती धाव फलकावर 28. क्रिकेट आणि क्रिकेट. इथे लेग ब्रेक होता, चेंडू पुन्हा एकदा टर्न झाला आहे, परंतु इथे काय घडलंय, फलंदाज होईल बाद. अंपायरचा निर्णय, हात मात्र हवेच्या दिशेला. बॅट्समन आउट, बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. असं म्हटलं जातं की नाकातला केस ओढला की डोळ्यामध्ये पाणी येतं, पण ते अश्रू जर गोड करायचे असतील तर पुन्हा एकदा डोळ्यांना काजळ लावावं लागेल. जरी बॅटिंग करत असताना धावा आल्या नाही ना तरी मात्र सेकंड इनिंग मध्ये प्रयत्न करावे लागतील माळीनगर संघाला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल अनेक प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या बाहेर सुद्धा आणि सीमारेषेच्या लगत सुद्धा पाहायला मिळते. डगआउटचा विचार केला तर खचाखच मैदान भरले प्रेक्षकांच्या गर्दीनं. आजचा रविवार मेगा फायनल ग्रँड फिनाले. व्हाईट बॉल 1 धाव मिळेल. जेवढी गर्दी आम्हाला PM नरेंद्र मोदी इंटरनॅशनल मैदानावर पाहायला मिळेल ना तितकीच गर्दी या मैदानावर पाहायला मिळेल. 1,32,000 माणसं मावतात, पण इथे जर पाहिलं तर सगळीकडे सपाट मैदान आहे. किती माणसं मावतील सांगता येणार नाही. रिव्हर्स अँड पुल करण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु या चेंडूवर 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही, एकच सिंगल. आणि बघता बघता प्रेक्षक हो सामना चालू आहे. एका बाजूला टीम माळीनगर, दुसऱ्या बाजूला टीम पाडाडे. माळीनगर संघाने काही क्षणापूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि ही बॅटिंग पाहायला मिळाली. 4 षटकं संपली, पहिली इनिंग कंप्लीट. पहिल्या इनिंग नंतर आपण पाहतोय माळीनगर संघ जाऊन पोहोचला 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. लो स्कोर आहे, विजयासाठी 31 धावांची गरज. पहिला डाव्या ठिकाणी सावरला. सेकंड इनिंग चालू होईल तत्पूर्वी नाणेफेक आपण घेऊया. नाणेफेक कक्षामध्ये जोडले जातील द स्वीट वाईस तरुणांच्या आणि सगळ्यांच्या गळ्यातील ताईत माणूस निखिल तोंबरे. थँक्यू रमेश शिंदे सर. विनंती असेल टॉस साठी येणं गरजेचं राहील. श्री गणेश दहिगाव आणि त्यांना फाईट करेल शिवप्रेमी शिरगाव. बोट टीमचे कॅप्टन टॉस साठी चला. टॉस करणं गरजेचं राहील. आपण जे मिड इनिंग आहे त्यामध्ये टॉस करतोय सर्वांचे, त्यामुळं तुम्हाला सर्वांना येणं गरजेचं राहील टॉस टाइमला.
श्री गणेश दहेगाव जगन शेळके यांना विनंती असेल टॉस साठी चला आणि शिवप्रेमी शिरगाव सचिनजी चोरगे जे मात्र उपस्थित होतात. वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. टॉस साठी येणे गरजेचं आहे. जगन थोडं फास्ट आले तर खूप बरं होतील. टॉस आपण करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या बरोबर जोडले जात आहेत आणि या स्पर्धेचे नियोजक ज्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून तिसरा टॉस आपण पाहतोय नकुलजी भांडे सर यांच्या शुभ हस्ते करतोय. टॉस काटाचा कॉल जगनचा आणि इथे छापा. ओके, टॉस मैदानामध्ये शिवप्रेमी शिरगाव संघाने जिंकलाय आणि ज्या वेळेस संघ खेळतोय दहिगाव त्यांच्या विरुद्ध काय निर्णय असेल? नाणेफेकी जिंकल्यानंतर पवित्रा घेणार पहिल्यांदा. सेफ झोन मध्ये आम्ही फिल्डिंग घेणार, क्षेत्ररक्षण. दहीगाव संघ खूप चांगला खेळला. पहिल्या दिवशी मी बघितलं, जगन असेल, प्रीतम असेल, तो एक लेफ्ट आर्म गोलंदाज त्याने ऍड केला यावर्षी. खूप चांगली गोलंदाजी करतोय तो सुद्धा. सर्वांना निश्चितच शुभेच्छा असेल. दहीगाव संघाला चांगला खेळ करतील आणि निश्चितच जिंकतील ही अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा सुनील माडी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द चे सर्व आयोजक नियोजक चांगल्या आणि उत्तम दर्जाचं आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू सर. दुसऱ्या बाजूला जगन आहेत. जगन सातत्यानं पाहिलं सचिन चोरगे यांचा इंटरव्ह्यू घ्यायला गेला की ते स्वतःच्या टीमचं कमी आणि दुसऱ्याच्या टीमचं कौतुक सातत्यानं करतात आणि मैदानाच्या आतमध्ये गेले ना खूप चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करतात. प्रथमतः आता तुम्हाला बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट? 50+ धावांचं टार्गेट आहे. दोन्ही टीमला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. टीम शिवप्रेमी शिरगाव संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम घेतलाय क्षेत्ररक्षण. थँक्यू. शिवप्रेमी शिरगाव संघाचे सर्व खेळाडू समालोचन कक्षेच्या उजव्या बाजूला आपण यायचं. तिथे आपले कॅप्टन आपली वाट पाहतात. सर्व खेळाडू 2 मिनिटांमध्ये तिथे हजर व्हा. थँक्यू. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया धगधगता सूर्यही झुकतो आम्ही वंदितो प्रभू शिवराय. शिवजन्मभूमी जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत करतो. मॅच महत्वाची आहे. मैदानामध्ये मागील वर्षीचा विनर संघ आणि त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना सध्याच्या घडीला या वर्षी खूप मोठ्या फॉर्म मध्ये आहे जो संघ आपण जो मात्र पाहतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मोरिया 11 पाडाळे. सामन्याला सुरुवात होती. मॅचला देखील सुरुवात होईल. विजयासाठी टार्गेट आहे 30 धावांचं. ते मैदानामध्ये बनवलं जाईल मोरिया 11 पाडाळे टीम कडून आणि एक मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये होईल का ते देखील आपल्याला पाहायचं. सातत्याने उलटफेर भरपूर मोठ्या प्रमाणात झालेत. गोलंदाज तयार होता. गोलंदाजी मार्कवर सुनील तयार. राजेश ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल उडवलाय चेंडू हवेमध्ये. लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तिथे क्षेत्ररक्षक येतील. योगेश क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं परंतु तोपर्यंत 2 धावा. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं खोललंय. राजेशची विकेट खूप महत्वाची आहे या मॅचच्या माध्यमातून. जर राजेश मैदानामध्ये राहिला तर पाडाळे संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. जर राजेशची विकेट आली तर माळीनगर कमबॅक इथे करू शकेल. ते देखील आपल्याला पाहायचं. यानंतर आपण शिरगाव संघ जो मात्र मैदानामध्ये पाहतोय आणि एसके ग्रुप तर्फे भोपाळ या स्पर्धेमध्ये एका खेळाडूची निवड झाली आहे. त्याची माहिती मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये देईल. गोलंदाज तयार. ओहो, क्लीन बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी इथे उडवली, वाकवली. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद.
वर तयार होता. सातत्यानं विचार केला या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य ज्यांचा आम्हाला लाभलाय. हॉटेल साईराज त्यांचे प्रोप्रायटर गोंधळी साहेब जे मात्र उपस्थित आहेत. दोन त्यांचे पुत्र देखील उपस्थित आहेत. एकाचं नाव साई आहे, एकाचं नाव राज आहे आणि त्या हॉटेलचं नाव देखील साईराज आहे. आपण एक वेळेस अवश्य भेट द्या आनंदवाडी या ठिकाणी हॉटेल साईराजला. गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्येचा विचार केला. 2 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेटचं पतन झाला. इथे देखील फुलटॉस आणि फुलटॉसला डीप फाईन लेग मध्ये खेळलाय चेंडू. भरधाव वेगाने सीमारेखेचा वेध घेतोय एम स्पोर्ट मॅजिकल चौका. किती या चौकाराच्या बरोबर संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवर 6 ऑन द बोर्ड. 6 धावा विजयासाठी पाटलाग 31 धावांचा करायचा. गोलंदाज तयार होतोय. सुनील भंडारीच्या हातामध्ये चेंडू. इथे टाकलेला चेंडू अप्रतिम राहिला. लाईन अतिशय चांगली आहे. लेंथ अतिशय चांगली राहिल्या. विशेषतः गोलंदाजी या संघाचा महत्वाचा हेतू आहे, महत्वाचा मुद्दा आहे. आज मैदानामध्ये कशा प्रकारची केली जाईल ते देखील पाहायचं. 31 इथून डिपेंड होतील का ते देखील पाहायचं. मागील वर्षी फायनल मध्ये 12 चेंडूत 15 डिपेंड करणारीच टीम आहे. आज मैदानामध्ये 31 डिपेंड करायच्यात. तिथे जोवेली संघाविरुद्ध डिपेंड केल्यात. आज पाडाळे संघ समोर. गोलंदाज तयार. ओहो इथे टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. अविनाश येत आहेत बॉलवर. तोपर्यंत घेतलेले एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 7 या धावसंख्येवर. 7-7 राहून खेळावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या एवढी मोठी नाहीये. तुम्हाला सिंगल डबल वर भर द्यावा लागेल. ज्यावेळेस तुम्हाला चौकार येत नाहीये, ज्यावेळेस तुम्हाला षटकार येत नाहीये, सिंगल डबल वर जास्तीत जास्त भर देऊन धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. धावांसाठी धाव करायची आहे. कारण आज प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळतोय. प्रत्येक जण आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय. आणि आज मैदानामध्ये तब्बल 64 संघांमधून हे 8 संघ आलेत. आणि प्रत्येकाचं स्वप्न आहे की हे मानाचं करंडक, भगवा चषकाचं करंडक आपण उचलायचं. ते कुणाची स्वप्न पूर्ण होणार, कुणाची स्वप्न राहणार ते देखील पाहायचं. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर भव्य दिव्य असं आयोजन, भव्य दिव्य नियोजन. विशेषतः या स्पर्धेचे आयोजक सुनील माळी सर आणि नकुल भांडे सर यांनी केलेलं नियोजन आणि त्यांना त्यांच्या सर्व सदस्यांनी दिलेली साथ आणि त्यातून भरलेलं हे भगवा चषक. गोलंदाज तयार. इथे बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बनगा दर्शक. वा बाई वा, काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अप्रतिम फटका. षटकार. अप्रतिम कामगिरी मैदानामध्ये. सातत्याने विचार केला. गोलंदाजी अफलातून राहिली आणि आता मात्र सध्याच्या घडीला फलंदाजी अफलातून कर दिया. शेवटचे 18 बॉल आहेत. 18 धावांची आवश्यकता. उलटफेर होणार का? या स्पर्धेमध्ये भरपूर उलटफेर झालेत आणि आज देखील या स्पर्धेमध्ये एक नवा उलटफेर आपल्याला पाहायला मिळेल का? ज्या संघाला विजेते पदाचं प्रबळ दावेदार मानलं जातं अशी टीम माळीनगर या सामन्यामध्ये क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होणार का ते देखील आपल्याला पाहायचं. 18 बॉल आहेत. 18 अजूनही बनवायच्या. प्रत्येक धाव महत्वाची. प्रत्येक धाव इथे वाचवली जाईल का की दुसऱ्या बाजूने केलं जाणार आहे आक्रमण टीम मोर्या 11 पाडाळे कडून ते देखील पाहायचं. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. प्रशांत जगतय्या. पहिलाच बॉल हळवार पद्धतीने चेंडू खेळलाय. भाव नाहीये. तुम्हाला सिंगल देखील चालू शकतील. खेळाडूने जाणला. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. खलील आणि करण ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला खलील आहे, दुसऱ्या बाजूला करण आहे. ज्या करणच्या बॅट मधून षटकार आला आणि षटकार आल्याबरोबर आनंदाचं वातावरण निर्माण झालं टीम पाडाळेमध्ये. नक्कीच प्रेक्षक वर्गाची
मांदियाळी या स्पर्धेला तर आहे. प्रमुख पाहुणे देखील भरपूर मोठ्या प्रमाणात येत आहेत. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील वाढलेत. दुपारचं सत्र आहे, पहा किती कडाक्याचं ऊन आहे आणि त्या कडाक्याच्या उन्हामध्ये एवढे प्रेक्षक वर्ग गोळा होत आहेत. ह्या स्पर्धेची ही खासियत आहे. सातत्यानं ज्या ज्या वेळेस फायनलचा दिवस असतो बसण्यासाठी प्रेक्षक वर्गाला जागा राहत नाही. हे आता दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये एवढा प्रेक्षक वर्ग गोळा झाला, संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे बसायला जागा राहणार नाही. प्रत्येकाला आपापली जागा बुकिंग करावी लागेल. एवढी मोठी मानांकित क्रिकेटची स्पर्धा, दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन, जे मात्र सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे यांचा. ओहो, इथे लाजबाब क्रिकेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. डिफेन्स केलं, चेंडूला धाव घ्यायची होती परंतु नकार दिला बॅट्समन करणने खलीलला आणि इथे चेंडू डॉट येतोय. या प्रकारचे डॉट चेंडू आले, कधी तुमच्यावर माळीनगर टीम हवी ठरेल हे सांगता येत नाही. कारण सातत्याने या टीमने आपल्या प्रदर्शनाच्या जीवावर मुरबाड नगरीतील एक नामांकित टीम म्हणून या टीमने आपली ओळख निर्माण केली. त्या टीमला इथे जर मोर्या 11 पाडाळे टीमने पराभूत केलं तर एक इतिहास इथे नोंदवला जाईल या स्पर्धेमध्ये. तो इतिहास इथे होणार का? बडे मंच पे कोण बडेगा सरपंच हे देखील आपल्याला पाहायचं. मंच मोठा आहे, सेट झालाय आणि तो सेट इथे झाल्यानंतर आपल्या गावाच्या नावाचा जलवा इथे दाखवणार का टीम मोर्या 11 पाडाळे ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, प्रशांतने आतापर्यंत शांत ठेवलाय. पंचांचा डेड बॉलचा इशारा, ज्या चेंडूवर कोणत्या प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मात्र डेड चेंडू म्हणून घोषित केला जातो. करण आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. विनंती असेल 1 मिनिट सर. प्रशांत, जी ट्रॅक आहे ना, ट्रॅक बॅटिंग करणारा खेळाडू, सर्वांना सूचना आहे या स्पर्धेचे जे नियम आहेत त्याचे तुम्ही पालन करा. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्कवर प्रशांत. आतापर्यंत 2 बॉल मध्ये फलंदाजाला त्याने शांत ठेवला. असा प्रशांत उर्फ जॅक गोलंदाजी मार्कवर तयार आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 इथे टाकलेला बॉल अप्रतिम लाजबाब चेंडू राहिलाय प्रशांत माळीचा आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक डॉट चेंडू इथे वर्चस्व बनवेल टीम माळीनगरचं. एखादा मोठा फटका आला, एक चौकार आला, एक षटकार आला, इथे सामन्याचं चित्र बदलू शकतं आणि सामना पाडाळे टीमच्या बाजूने झुकू शकतो. परंतु ते फटके खेळणार कोण? गोलंदाजी भरधाव वेगाने करतोय. अप्रतिम मारा मैदानामध्ये जॅकचा चालू आहे. जॅक तयार. इथे चेंडू हवेमध्ये, लीडिंग एज मात्र लागलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा भरधाव वेगाने पुऱ्या. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 16 या धावसंख्येवर. आलेल्या लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. फक्त विनंती प्रेक्षक वर्गाला एवढीच असेल की जिथून एंट्री आहे तिथून व्यासपीठापर्यंत जो येण्याचा रस्ता आहे तिथं कुणीही गाडी पार्किंग करणार नाही याची मात्र नोंद घ्या. ती फक्त पाहुण्यांसाठी येण्यासाठी खास जागा आहे, त्या जागेवर कोणी गाडी पार्किंग करणार नाही. ओहो, इथे टाकलेला बॉल अप्रतिम जो मात्र राहिला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत घेतलेली सिंगल. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. एक धावाली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ते 17 या धावसंख्येवर. प्रत्येक धावेसाठी इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रत्येकाला संघर्ष केल्याशिवाय फळ भेटणार नाहीये. मानाची स्पर्धा 64 संघांमधून हे 8 संघ इथपर्यंत पोहोचलेत. किती मोठा प्रवास या संघाने केला. 9 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली. 9 दिवसामध्ये 64 संघ या स्पर्धेत खेळलेत. एवढे 64 संघ गोळा करणं एवढं सोपं नसतं, परंतु ते करून दाखवणारी व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून नियोजन करताना आपल्याला नकुलजी भांडे पाहायला मिळत आहे. त्यांचं विशेष कौतुक असेल. 64 संघ गोळा केले, प्रत्येकाचे 8 संघांचा एक हाफ पाडला आणि तो हाफ पाडत असताना प्रत्येक संघाने वेळेवर हजेरी दाखवली. त्या सर्व संघांचं प्रथमतः हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. 1 धाव या बॉलवर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 1 धाव आणि इथे षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये होईल कंप्लीट. 2 षटक संपली. 9च्या सरासरीने धावा बनवल्या त्या 18. आता शेवटचे चेंडू आहेत 12. 6.50च्या सरासरीने विजयासाठी धावा बनवायच्या 13. डीजे
5 वर्ष कॅप्टनशिप या खेळाडूने केली या माळीनगर टीमच्या. आता आधी गोरीच्या खांद्यावर जिम्मेदारी दिली आहे, परंतु महत्वाचा खेळाडू हाच आहे या संघामध्ये. तो गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. प्रमोद माळी छोट्याच्या हातामध्ये चेंडू आहे. छोट्या या सामन्याचं चित्र कशा प्रकारे पालटेल ते देखील आपल्याला पाहायचंय. 12 चेंडू आहेत, 13 डिपेंड करायच्यात. या गोष्टी या माळीनगर संघाला नवीन नाही आहेत. अनेक वेळा त्यांनी इतिहास नोंदवलेत, अनेक वेळा पराक्रम घडवलेत, परंतु पाडाळे टीम देखील हार मानायला तयार नाहीये. इथे हार मानायला कोणीच आलेलं नाहीये. आज मैदानामध्ये युद्ध चालू आहे, महायुद्ध चालू आहे आणि ते युद्ध जिंकणार कोण यासाठी चालू असलेला अट्टास. जोरदार हल्ला. आज कोण जिंकणार हा मजबूत किल्ला ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. 12 चेंडू आहेत, 12 चेंडूंमध्ये 13 धावा. गोलंदाजी मार्कवर प्रमोद माळी छोट्याच्या हातामध्ये चेंडू. ओहो हो हो, काय चेंडू टाकलाय मैदानाच्या आतमध्ये, गर्दिशी वळवलाय. चेंडू पडल्यानंतर बॅट्समनच्या अंगावर लागतोय, यष्टीरक्षक काम पूर्ण करतोय, चेंडू डॉट येतोय, चेंडू निर्धाव येतोय. या गोष्टी छोट्यासाठी नवीन नाहीये. छोट्याची गोलंदाजी म्हटलं की कमीत कमी अर्धा फूट चेंडू वळवण्याची ताकद ठेवणारा गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. कशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये जे मात्र केली जाईल. 11 चेंडू आहेत, 11 चेंडूंमध्ये 13 धावा आहेत. सगळ्या प्रेक्षक वर्गाच्या नजरा इकडे लागल्यात. प्रत्येक प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये आकर्षित झाला. एवढी महत्वाची मॅच आणि इतकी मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळते. मुरबाड तालुक्यातील दोन्ही संघात 11 चेंडू 13 धावा. प्रमोद तयार. ओहो, चेंडू इथे मोठा फटका सजवला. फलंदाजाने ते ओळखलं होतं याच प्रकारचा चेंडू येणार आणि त्यावर केलेला प्रहार. चेंडू फरार. एम स्पोर्ट मॅजिकल चौका. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्यामुळेच एवढा प्रेक्षक वर्ग इथे गोळा झालाय. आमचे ऑपरेटर धनेश सांगत असताना की सातत्याने जेवढ्या मोठ्याल्या टीम होत्या ना, त्या मोठ्याल्या टीमला या स्पर्धेमध्ये दणका दिलाय उभारत्या टीमने. काय क्रिकेट खेळलाय मैदानामध्ये. शेवटचे आता 10 चेंडू आहेत, 9 धावा आहेत. डिपेंड इथे होतील का ते देखील पाहायचं आहे. चौकार मैदानामध्ये जो मात्र आला खलीलच्या बॅट मधून. खलील बनणार का खलनायक ते देखील पाहायचं आहे. इथे टाकलेला बॉल पंच आमच्या दिशेने वळताय. दोन्ही हात समांतर, हा चेंडू अवांतर. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली. 23 धावा. 10 चेंडू 8 आता इथे वाचवायच्या. त्या वाचल्या जातील का? खलील आज खलनायक बनणार का? ओहो, सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी परंतु नका. एकच धाव. ओहो, गडबड 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 गोंधळ आणि तिथे मात्र एक होती, तिथे 2 आल्या. आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत. ज्यावेळेस तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी असतो त्यावेळेस तुम्हाला खर्च देखील टाळावा लागतो. आता बँक मध्ये पैसे तुमच्या कमी आहेत आणि तुम्ही जास्त खर्च करता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25. 6 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 9 शिल्लक आहेत. 9 चेंडू 6 धावा. उलटफेर इथे होणार का? फटका चांगला आहे. कव्हरला चेंडू खेळलाय. तिथे सुनील येत आहे चेंडूवर. 1 धावा आली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. 1 शॉट. धावांसाठी धावा धावे. पंचांचा 1 शॉटचा इशारा येतोय. 1 धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 26 या धावसंख्येवर. 26 ऑन द बोर्ड. 5 धावांची आवश्यकता. 5 धावांची अजूनही आवश्यकता. वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. आपण मैदानामध्ये पाहतोय चित्तथरारक सामना. माळीनगर संघाला अक्षरशः घाम मैदानाच्या आतमध्ये फोडणारी टीम आपण पाहतोय. मोरे 11 पाडाळे. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर राजेशच्या विशेष कॅप्टनशिपचं मी कौतुक करील. ओहो, इथे टाकलेला बॉल
सिंगल धाव हीच गरज आहे, काळाची गरज आहे टीम पाडळेसाठी आणि ती धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढली जाऊन पोहोचेल 27 या धाव संख्येवर. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. शेवटच्या अजूनही चेंडू मैदानामध्ये 7 शिल्लक आहेत. 7 चेंडू 4 धावा. एका बाजूला मोरया 11 पाडाळे, दुसऱ्या बाजूला टीम माळीनगर आहे. प्रत्येकाचं युद्ध मैदानामध्ये चालू आहे, वार पलटवार चालू आहे, परंतु कोण सक्सेस ठरणार कोण अनसक्सेसफुल ठरणार ते देखील पाहिजे या क्रिकेटच्या थरारामध्ये. या धावा डिपेंड इथे होतील का, या धावा इथे किती बॉल मध्ये बनवल्या जातील ते देखील पाहिजे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे तुम्हाला या 4 धावा बनवायच्या. 7 चेंडू 4 धावा थरार मैदानामध्ये चालू आहे. केलेली कामगिरी सातत्याने मैदानामध्ये तुमच्या लक्षामध्ये राहील. इथे टाकलेला बॉल, हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल येतोय. शेवटचे 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामना मैदानामध्ये लो स्कोरिंग गेम आणि रंगताना देखील पाहायला मिळतोय. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावा. मी थोडा काळ संधी देतो आमच्या डीजे ऑपरेटर धनुला, ज्याने मन जिंकली त्या 9 दिवसामध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्गाची. करण, तुमच्यासाठी ही शेवटची सूचना येते ऑर्गनायझर कमिटीकडून. लास्ट वॉर्निंग असेल आणि जर पुन्हा हा प्रकार जर आम्हाला पाहायला मिळाला तर आयोजक कमिटीकडून आपल्याला सूचना येते की तुम्हाला 3 धावांची पेनल्टी असेल. या स्पर्धेचा नियम आहे, त्याचे तुम्ही उल्लंघन करू नका. आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना येतात, त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. आणि वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. आता गोलंदाजी मार्कवर श्याम येतो की आवी येतो हे पाहिजे आपल्याला. विश्वास कुणावर दाखवला जाईल ते देखील पाहिजे. 4 धावा डिपेंड करायच्या मैदानामध्ये, ते होऊ शकतात का, तर हो होऊ शकतात. तो विश्वास आहे, तो कॉन्फिडन्स आहे आणि त्यासाठी मात्र एक बातचीत चालू आहे. 1 विकेट गेले पाडाळे टीमची, 9 विकेट त्यांच्या हातात देखील बाकी आहे. इथे डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल. 4 धावा बनवायच्या 6 चेंडूंमध्ये. नक्कीच नक्कीच करण मैदानामध्ये, करण आपल्यासाठी स्ट्रिक वॉर्निंग येते. जर तुम्ही आता याच मॅचला लगेच तुम्हाला पेनल्टी, आयोजक कमिटीकडून आमच्यापर्यंत सातत्याने सूचना येतात. 2 वेळा तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर तयार होतील. पेनल्टीने कित्येक सामने गमावलेत. आज मैदानामध्ये आपल्याला पाहायचंय 6 चेंडू आहेत आणि त्या 6 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 4 धावांची. 6 चेंडू 4 धावा. आदिनाथ गोरेवर विश्वास दाखवला. आता कॅप्टनने स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतल्या. इथे श्याम देखील षटक टाकू शकला असता, आवी देखील टाकू शकला असता, परंतु आधी म्हटला नाही मी टाकतो. त्या 4 डिपेंड करेल का ते देखील आपल्याला पाहिजे. मॅच रंगात आली. पाडाळे टीमचं मी विशेष कौतुक करेल. ज्या प्रकारचं कॅप्टनशिप या संघाची झाली, विशेषतः कौतुक असेल. राजेशने मन जिंकलेत आतापर्यंत. मला वाटतं 3 मॅच अगोदर जिंकलेत आणि त्या 3 मॅचांमध्ये राजेशला 2 वेळा मॅन ऑफ द मॅच. आज काय ते देखील आपल्याला पाहिजे. राजेश झटपट बाद झालाय, परंतु जिम्मेदारी घेऊन खेळतोय मैदानाच्या आतमध्ये करण आणि खलील. 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. प्रमोद माळी एस्टलला चिटकून कामकाज करतोय. मोरया 11 पाडाळे हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. खचाखच भरावा प्रेक्षक वर्ग. प्रत्येकाला इथे आमंत्रण देण्याची गरज नाहीये. एवढा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला सातत्यानं पाहायला मिळतो. हे दुपारचं सत्र आहे, कडाक्याचं ऊन आहे. जसं जसं सायंकाळच्या सत्रामध्ये आपण जाणार आहे, या मैदानावर बसायला जागा राहत नाही असा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी उदंड प्रमाणात येतो. त्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर जोडल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 4. प्रत्येक धावेसाठी रणयुद्ध मैदानामध्ये चालू आहे. इथे हरायला कोण आलेलं नाहीये. प्रत्येकाला जिंकायचं. प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू 4 धावा उत्कंठा शिगेला पोहोचल्या. पहिलाच बॉल फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली, धावबाची संधी, खराब क्षेत्ररक्षण.
या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही केलं तर संघ तुमचा या स्पर्धेतून बाहेर जाईल. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मोरिया 11 पाडाळे जाऊन पोहोचली ती आता 29. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये करण आणि खलील काय खेळला. राजेश झटपट बाद झाला मैदानाच्या आतमध्ये 2 या धावसंख्येवर, परंतु त्यानंतर हे 2 योद्धे मैदानाच्या आतमध्ये लढलेत. 2 योद्धे मैदानाच्या आतमध्ये झगडलेत आपल्या गावाच्या नावासाठी. आणि आता सध्याच्या घडीला मॅच त्यांच्या मुठीमध्ये. 5 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. एक फेरबदल होण्याच्या मार्गावर आहे. जोवेली संघ मागील वर्षीचा फायनलिस्ट तो स्पर्धेच्या बाहेर गेला. आता माळीनगर संघ देखील खूप मोठ्या अडचणीत सापडला. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 5 आहेत. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 2 धावा. एका बाजूला रोहित मुंडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदीप घाटी. हार्डलक टीम माळीनगर. उलटफेर मैदानामध्ये भगवा चषकामध्ये झालाय आणि माळीनगर संघाला मात्र पर्यास्त गेलाय. अप्रतिम कामगिरी.